लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद उपविभागीय पुसद, उमरखेड, महागाव, खंडाळा तसेच यवतमाळ शहर परिसरात दरोडे व घरफोड्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। पोलिसांनी या टोळीतील तिघांना अटक करून जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे तब्बल 8 गुन्ह्यांचा उलगडा झाला। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोपान शालिक व्यवहारे, शिलानंद अर्जुन पडघणे आणि दिनेश शालिक व्यवहारे राहणार वडद अशी आहेत। तर चौथा आरोपी पवन सुरेश पवार याचीही चौकशी सुरू असून त्याच्याकडून यवतमाळ येथील गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। गुन्हे शाखेने मोबाईल लोकेशन व गुप्त माहितीच्या आधारे या टोळीपर्यंत पोहोचले असून चौकशीत आरोपींनी पुसद ग्रामीण, पुसद शहर, उमरखेड व खंडाळा परिसरात घरफोड्या व दरोडे केल्याची कबुली दिली आहे। त्यामुळे पुसद ग्रामीण पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या घरफोडी प्रकरणातही हे आरोपी निष्पन्न झाले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 94,558 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे। यात 1 दरोडा व 7 घरफोडी असे एकूण 8 गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष चौरे व यशोधरा मुनेश्वर यांच्या पथकाने केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत असून पोलिसांचा धाक गुन्हेगारांच्या मनात पुन्हा निर्माण झाला आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.